Hello everyone. Today we'll see part 23 of Excel VBA. I'll explain to you about VBA procedures today. In Excel Visual Basic, a set of commands to perform a specific task is placed into a procedure which can be a function procedure or a sub procedure, also known as functions and subroutines. आता तुम्ही सब वर्ड or you have come across this word sub, right? Subroutine आम्ही जसे टाइप करता sub आणि name of the procedure, that procedure and end sub. सो तसे VBA प्रोसिजरान दोन प्रकार आसा, फंक्शन प्रोसिजर आणि सब म्हणजे फुल फॉर्म एक्चुअली सबरूटीन प्रोसिजर. द मेन डिफरन्स बिटवीन अ VBA function procedure and a sub procedure is that a function procedure returns a result whereas a sub procedure does not. म्हणजे आता एक फंक्शन कॉल केले जाल्यार कितें तरी एक व्हॅल्यू रिटर्न जाता, तशें सब प्रोसिजरान जायना. Therefore, if you wish to perform a task that returns a result, example summing of a group of numbers, you will generally use a function procedure. But if you just need a set of actions to be carried out, example formatting a set of cells, you might choose to use a sub procedure. So खंयच्या वेळार प्रोसिजर यूज करप आनी खंयच्या वेळार फंक्शन यूज करप डिपेंड्स ऑन तुमकां कितें एक्झॅक्टली करपाक जाय. जर तुमकां अशें कितें टास्क करूं जाय जातून तुमकां कितें तरी रिजल्ट रिटर्न करचो आसता तेन्ना फंक्शन यूज करप. आनी सबरुटीन म्हणजे कितें तरी सेट ऑफ एक्शन्स तुमी एक्झिक्यूट करता एंड दॅट्स ऑल. सो टुडे वील फोकस मोर ऑन प्रोसिजर. What is sub procedure or subroutine procedure? It's a block of VB statements that perform a particular task. It may or may not have arguments. आतापर्यंत आम्ही जे सबरूटीन पळयला ते विदाउट आर्ग्युमेंट्स. लायक आय हॅव गिवन वन द सिंटॅक्स आय हॅव गिवन फर्स्ट आनी एक्झाम्पल दाखयलां हांगा. सब प्रोसिजर नेम ओपन क्लोज ब्रॅकेट ऑटोमॅटीक येता, ते आमकां दिवचेंय पडना. ताज्या अंडर आसता VB स्टेटमेंट आनी एंड सब वीच शोज दॅट इट इज अ एंड ऑफ द सबरूटीन. एक्झाम्पल पळयतली जाल्यार सपोज म्हाका दोन नंबर एड करपाक जाय आनी आन्सर ताजे डिस्प्ले करपाक जाय, वॅल्यू जो कितें सम आसा तो वॅल्यू डिस्प्ले करूं जाय. सो दीस इज हाव आय कॅन डू इट. सो दीस इज यू कूड कॉल इट लायक अ मॅक्रो इन फॅक्ट. एक ग्रुप ऑफ VB स्टेटमेंट विल बी एक्झिक्युटेड वन आफ्टर दी अदर वेन यू एक्झिक्यूट दीस सबरूटीन. सो हांगा पॅरामिटर्स ना, एम्प्टी ब्रॅकेट्स. सब प्रोसिजर विदाउट आर्ग्युमेंट्स, जे तुम्ही दिसता एक्झाम्पल तुमकां ते विदाउट आर्ग्युमेंट ऑर पॅरामिटर्स. आतां कॉल म्हणल्यार केन्ना यूज करता आमी कॉल स्टेटमेंट? वेन देर आर मल्टिपल सब प्रोसिजर्स टू एक्झिक्यूट वन प्रोसिजर फ्रॉम द अदर प्रोसिजर वी यूज कॉल स्टेटमेंट. कॉल प्रोसिजराचें नांव दिवप, फॉर एक्झाम्पल कॉल डिस्प्ले मेसेज, हें आतां पर्यंत आमी यूज करूं ना. नाव लेट्स कन्सिडर Excel VBA. I have already typed the code. Okay, let's see this. हांगा एक सबरूटीन आसा मेसेज 1, ज्या जाग्यार हांव एक मेसेज डिस्प्ले करता हॅलो. मेसेज टू अ दुसरो सबरूटीन. सी वेन आय एम डायरेक्टली टायपिंग लायक दीस सब मेसेज 1, आय एम नॉट डुईंग इट ऑन अ क्लिक ऑफ बटन. आमी थोडे कोड कशे केल्या, वी आर इन्सर्टींग अ बटन आनी डबल क्लिक करून ताजो कोड करता. जशें लायक फॉर एक्झाम्पल इफ आय टेक अ बटन हियर, ओके लायक दीस, एंड आय वील गो टू द प्रॉपर्टीज, नांव दिता बटनाक, हांव वयर डिस्प्ले चेंज करता आनी डबल क्लिक करून टायप करता. तेन्ना कशें येता आमकां प्रायवेट सबरूटीन कमांड बटन 1 क्लिक. म्हणजे हांव जो आतां प्रोसिजर टायप करतलें तो त्या बटनाचेर क्लिक करतुगीरूच एक्झिक्यूट जातलो. सो दॅट इज अ मिनींग ऑफ इट. आनी हो जो हांव सबरूटीन बरयता, इट इज नॉट अ क्लिक ऑफ एनी कमांड एज सच, इट इज जस्ट अ प्लेन सबरूटीन ऑर द प्रोसिजर वॉट यू कॅन सी हियर. सो जे आमी डिबग डॉट प्रिंट बी एक्सप्लेन करतना हांवें अशेंच सबरूटीन यूज केल्लें न्ही लास्ट टायम. तर मेसेज 1 एक सबरूटीन जालो, मेसेज 2 दुसरो, सिंगल लायन एक लायन डिस्प्ले करपाक एक सबरूटीन केला. सो फर्स्ट आय वील जस्ट एक्झिक्यूट दीस. टू एक्झिक्यूट एनी सबरूटीन आमी कितें करता, एक तर फंक्शन की F5 मारूं शकता आमी शॉर्टकट की, नाल्यार हांगा क्लिक केलें वॉट वील यू गेट ऑर इमिजिएट विंडो. लास्ट टायम आमी पळयला डिबग डॉट प्रिंट अलावज यू टू डिस्प्ले समथींग इन अ इमिजिएट विंडो. हॅलो डिस्प्ले जालें.
सपोज हांवें हांगा कर्सर दवरलो, डोंट फॉरगेट युअर सेल कर्सर शूड बी प्लेस्ड इन दॅट सब रुटीन वीच यू आर एक्झिक्युटींग. खंय आसूं मागीर तो ते सब आनी एंड सब मदीं आसपाक जाय. आतां जर हांव प्ले केलो ऑर रन केलो जाल्यार म्हाका नेक्स्ट गूड डे मेसेज आयली. If I click on this and click on this run, I get a line. So what happens is these are all individual subroutine. Now imagine, I आता पयली delete करता output. Imagine I am in this subroutine and I want to call another procedure or another subroutine from here. So what I'll say, call म्हाका single line म्हाका एक जाय हांगा, for example single line. So I am calling that subroutine. Single line म्हणून आमचो सबरुटीन आसा न्ही हांगा जे लायन डिस्प्ले करता तो कॉल जातलो. आनी नेक्स्ट कितें करता हांव, कॉल मॅसेज टू म्हणजे एक लायन येतली आनी मागीर हांव मॅसेज टू सबरुटीन कॉल करता. परत एकदा कॉल सिंगल लायन म्हणटा. सो वॉट आय एम डुईंग, वन सबरुटीन आय एम कॉलिंग ट्वायस. सिंगल लायन हांगाय केला आनी हांगाय केला हांवें. सो हो जेन्ना हांव सबरुटीन एक्झिक्यूट करतले, रन करतले तेन्ना इट वील नॉट ओन्ली प्रिंट हॅलो, इट वील एक्झिक्यूट सिंगल लायन म्हणजे ही स्टेटमेंट एक्झिक्यूट जातली. इट कम्स बॅक, इट वील कॉल मॅसेज टू, इट कम्स बॅक अगेन, इट वील कॉल सिंगल लायन एंड इट कम्स बॅक. ओके, लेट्स सी इट युजींग F8. F8 यूज केल्यार तुमकां सारकें कळटलें. F8, प्रेस F8. पयलीं कितें जालें, हॅलो. आता कॉल सिंगल लायन म्हणल्यार सी वेर इट गोज. हियर इट गोज टू दीस सबरुटीन. इट वील डिस्प्ले द लायन, इट कम्स बॅक. यू कॅन सी हियर इट हॅज कम बॅक. नाव से F8, इट अगेन गोज टू मॅसेज टू, इट डिस्प्लेज गुड डे. आता इट कम्स बॅक, कॉल सिंगल लायन, इट वील डिस्प्ले दॅट लायन अँड दॅट्स द एंड ऑफ द एक्झिक्युशन. यू कॅन सी बाय स्क्रोलिंग वॉट ऑल यू हॅव गॉट. हॅलो एक लायन आनी मागीर गूड डे आनी परत लायन मेळ्ळा आमकां. सो दॅट मिन्स एका सबरुटीनांतल्यान आमकां कितले सबरुटीन कॉल करूं शकता आमी. सो वॉट इज दॅट वर्ड वी यूज टू एक्झिक्यूट अनदर सबरुटीन, कॉल. ओके, नाव देर इज ऑल दीस सबरुटीन. आतां मॅसेज टू आसा, सिंगल लायन आसा, पॅरामिटर ना ताका, एम्प्टी ब्रॅकेट. कॅन यू सी दॅट देर आर नो पॅरामिटर्स. बट नाव लेट्स सी अबाउट दीस पर्टिक्युलर प्रोसिजर वेर आय हॅव यूज पॅरामिटर. फॉर एक्झाम्पल म्हाका लायन म्हणून एक सबरुटीन हांवें केला, पूण म्हाका लायन डॅश घेवन नाका. म्हाका लायन ती कसले तरी कॅरेक्टराची, एस्ट्रीक, इक्वल सायन, प्लस सायन, म्हाका जो हांव कॅरेक्टर इनपूट करतले पळय त्या कॅरेक्टराची लायन जाय. सो वॉट आय हॅव टू डू, आय एम कॉलिंग दॅट कॉल सबरुटीनचें नांव कितें, लायन. आनी कसले म्हाका लायन कसल्या जी जाय कॅरेक्टराचे तो हांव कॅरेक्टर दिता. फॉर एक्झाम्पल आय वॉन्ट वीथ प्लस सायन. ओके, जस्ट सी हियर आय एम गिवींग प्लस. सो वॉट वील हॅपन, इट वील कॉल दॅट सबरुटीन लायन बट बाय पासींग द आर्ग्युमेंट प्लस. प्लस इज एनीवे स्ट्रींग न्ही, कॅरेक्टर तो म्हणून डबल कोट्स घालचे पडटा. जर नंबर आशिल्लो जाल्यार घालपाक गरज ना. सो कितें जातलें, इट कॉल्स दीस फंक्शन लायन. ओके, so that asterisk is received by CHR. CHR is a variable here as string. आणि हे ऑप्शनलाचो मिनींग कितें तें तुमकां सांगता हांव. सो एज स्ट्रींग इतलेंच याद दवरा सद्या, CHR एज स्ट्रींग. सो जाता कितें, जो हांव प्लस सायन धाडटा तो CHRान रिसीव जाता. इट टेक्स दॅट एज अ वॅल्यू. आनी फुडें कितें केलां पळय हांगा, डीम आय एज इंटिजर, TXT एज स्ट्रींग. आतां म्हाका तो प्लस सायन कितले फावटी डिस्प्ले करपाक जाय, एवरी टायम से 30 टायम्स. 30 टायम्स म्हणजे एक ती लायन कशी तयार जावं जाय म्हाका. सो हाव कॅन आय डिस्प्ले एस्ट्रीक 30 टायम्स, द बेस्ट वे इज टू यूज लूप नो. सो वॉट इज डन हियर, सी एक TXT एम्प्टी घेतला पयली वेरिएबल फॉर आय इज 1 to 30. सो हो लूप आसा तो 30 टायम्स जातलो आनी एवरी टायम वॉट आय एम डुईंग, TXT इज TXT प्लस CHR. म्हणजे CHR हो कितें जालो, प्लस सायन जो आमी रिसीव केला पळय वयले सबरुटीनांतल्यान. सो तो प्लस एम्प्टी टेक्स्टान प्लस एकदां जालो, परत प्लसाक प्लस एड जालो, प्लस 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 अशें 30 टायम्स एक लायन तयार जातली. पूण ती आजून आमी डिस्प्ले करूं ना, ती सगळें कित्यान आसा, TXTन आसा. ते डिस्प्ले केन्ना जातले, आमी debug.print TXT म्हणटा तेन्ना. सो लेट्स सी वॉट एक्झॅक्टली हॅपन्स. फर्स्ट आय विल जस्ट रिमूव दीस पार्ट.
so that we can make immediate window clear. And now I will go here, and right now I don't want these subroutines to be called single line and all, so I'll put all these in comment so that I can save time here. Even debug.print, okay, this will keep hello asate. So now I'll execute the code, and remember call line plus it will call that line subroutine. So can you see hello आयले because आम्ही हांगा debug.print कमेंटान घालू ना. मागीर बद्द खंयची लायन एक्झिक्यूट जाली ही कॉल लायन प्लस, सो प्लस 30 फावटी डिस्प्ले जालो. सो हियर दिस इज एन एक्झाम्पल वेर वी आर कॉलिंग वन प्रोसिजर, calling a subroutine by passing the parameter plus. Suppose हांवें हांगा पॅरामिटर सेंडूच करूं ना, और ओके बिफोर दॅट वील ट्राय विथ @ आतां @ दिलो जाल्यार लेट्स सी वॉट हॅपन्स हियर. @ मातसो चड स्पेस लागता, सो मातशी लायन व्हडली दिसतली तुमकां हांगा. सो आय जस्ट टायमींग आय रिमूव दीस. आतां वन मोर थिंग, सपोज आय डोंट गीव एनीथींग, विदाउट पॅरामिटर जर हांव लायन हें करता execute करता, let's see what happens. Asterisk आयला. How is that? How did I get asterisk when I have not passed asterisk? It is because हांगा हांवें ऑप्शनल वर्ड दिला. हाजो मिनींग कितें, जर कॉल करतना सबरुटीन जर कांयच दिवना कॅरेक्टर जाल्यार कितें करप, एस्ट्रिक घेवप. सो ऑप्शनल म्हटलां म्हणजे इट इज नॉट कंपल्सरी टू पास द पॅरामिटर. जर हो सबरुटीन कॉल जालो आनी त्या वेळार जर कॅरेक्टर पास करूं ना, ओके, आय मीन स्ट्रींग पास करूं ना, जाल्यार इट वील डिफॉल्ट वॅल्यू कितें जातलो CHRाचो एस्ट्रिक. म्हणजे CHRाक कांय वॅल्यू मेळूना त्या मेन कोडांतल्यान. जशें आमी ओदो प्लस केल्ले, @ ट्राय केल्ले, तशें आतां कांयच वॅल्यू मेळूना न्ही. सो वॉट वील हॅपन, इट कन्सिडर्स डिफॉल्ट वॅल्यू एज एस्ट्रिक, आनी म्हणून ती एस्ट्रिकाची लायन हांगा डिस्प्ले जाली. Okay, so this code you have to understand how exactly it works. It is like your display, you are going on adding that character instead of plus, no, you can also use ampersand. This also works. Okay, let's try. We'll just execute the code. Ata khoycho code ame execute karta, we are executing this code from where we are calling that. So this output same metlo. So either you can use plus आणि ampersand asa it does a same work of joining two characters or two string. हांगा एम्फसणूय दिल्यार जाता, प्लसूय दिल्यार जाता. ओके, सो दिस इज अबाउट passing parameters. Okay, here it's explained argument. VBA procedure can be passed data via arguments which are declared in the procedure definition. You can also define VBA procedures to have optional argument. जे हांवें तुमकां सांगला. These are arguments that the user can supply if they want, but if they are omitted, the procedure will assign a default value to them. The next part, this is the last part about procedure. Passing arguments by value and by reference. आता तुम्ही व्हॅल्यू पास करता पळय, आता जे आमी आर्ग्युमेंट आमी शिकल्यात, ते आर्ग्युमेंट पास करपाक दोन भशेन करूं शकता, बाय व्हॅल्यू और बाय रेफरन्स. बाय व्हॅल्यूचो मिनींग कितें आनी बाय रेफरन्स हें हांगा एक्सप्लेन करच्या पयलीं आमी वील गो टू द एक्सेल, देर यूल अंडरस्टँड इन अ better manner, then we'll come back to the explanation. So let's see this here. So just consider this code. Immediate window तले हांवें रिमूव करता. demo1 हांगा एक वेरिएबल घेतला I as integer. ओके, I चो वॅल्यू घेतला 10 आणि मागीर we are calling sub1 of I. Now what is sub1? हांगा हांवें सबरुटीन 1 एक टायप केला. सबरुटीनान 1 कितें केला, I is I plus 10, म्हणजे I चो वॅल्यू हांगा आसा एक्चुअली 10. ओके, instead of 10 let's say 5 otherwise, so that you don't get confused between both 10s. So I'm calling the subroutine 1 means this by passing value of I, म्हणजे 10 वॅल्यू आयलो हांगा, त्या 10 वॅल्यूक 5 ॲड केले म्हणजे हांगा येतले 15 न्ही. वॅल्यू ऑफ I फ्रॉम sub1 15 येतले. आतां नाव यू गो बॅक, सबरुटीन कॉल करून जालें की इट कम्स बॅक फ्रॉम वेर इट इज कॉल्ड debug.print वॅल्यू ऑफ I फ्रॉम demo1. तुवें आतां सबरुटीन कॉल करून परत आयला आनी हांगा वॅल्यू ऑफ I यू वील एक्सपेक्ट इट टू बी 15, बट नो, ते 15 हांगा जावचें ना, ते 15 फक्त सबरुटीनान जालें. हांगा लोकल तो वेरिएबल,
जेन्ना तूं परत हांगा येता आय वॅल्यू 10 जो हे केल्लो आसा असायन तो वॅल्यू सेम उरतलो हांगा. दॅट इज बिकॉज यू आर कॉलिंग द सबरुटीन बाय वॅल्यू. सो देर आर टू थिंग्स. बाय वॅल्यू म्हणजे तो इट ओनली पासीस द वॅल्यू नॉट द एक्च्युअल वेरिएबल. म्हणजे तो वेरिएबल आय इज 10 आयचो एड्रेस त्या वेरिएबलाचो मेमरी एड्रेस त्या सबरुटिना कडेन पावना. जर तुमकां तो वॅल्यू चेंज जाता पळय आयचो तो इवन मेन कोडानूय चेंज जाल्लो जाय जाल्यार मात कितें करचें पडटा आमकां वी हॅव टू पास द वॅल्यू बाय रेफरन्स. सो ऑलवेज रिमेंबर सबरुटीन जेन्ना कॉल करता ते वॅल्यू आमी जे एक्सेप्ट करता ते एक तर बाय वॅल्यू आसतले नाल्यार बाय रेफरन्स. सो द डिफरन्स कळटलो तुमकां. लेट्स आय एक्झिक्यूट दीस कोड. पयलीं हांवें हे दोन आसा ते कमेंटान घातला. So let's execute this code. So what do you see here? Value of I from sub 1 is 15. म्हणजे आम्ही 10 हांगा धाडलो 10 + 5 15. But again when you are displaying here value of I from demo 1 10 जालो परत. So 15 जालो 15 उरचो ना 10 जालो कित्याक हांगा तो 10 आसा. But here it is 10 + 5. So ओरिजिनल वॅल्यूचो वॅल्यू चेंज जायना हांगा जरी तो सबरुटिनान चेंज जालो हांगा जावचो ना. पूण त्याच जाग्यार जर आमी कॉल बाय रेफरन्स केले जाल्यार मात देर वील बी डिफरन्स बिकॉज इट नॉट ओनली पासीस द वॅल्यू बट इट ऑल्सो पासीस द एड्रेस ऑफ दीस मेमरी एड्रेस ऑफ आय. आतां चेंज कशी जातली पळयात. सी वॅल्यू ऑफ आय फ्रॉम सब 2 म्हणजे तो सबरुटीन 2 जो आमी बाय रेफरन्स घेतला पळय हियर दीस बाय रेफरन्स हांगा म्हटल्यार बाय वॅल्यू. सो दॅट इज अ डिफरन्स. बाय रेफरन्स म्हटल्यार हांगा 15 जालो तो जालो प्लस वयरूय 15ूच उरता तो आयचो वॅल्यू. सो दीस इज सो जस्ट एग्जाम पॉयंट ऑफ व्यू याद दवरात. प्रोसिजर दोन भशेन कॉल करूं शकता बाय वॅल्यू किंवा बाय रेफरन्स. सो हांगा एक्सप्लेन केला ते आतां तुमकां कळपाक जाय. वेन आर्ग्युमेंट्स आर पास टू VBA procedures they can be passed in two ways. By value, the argument is passed by value, which means that just the value, that is a copy of the argument, is passed to the procedure, and therefore any changes that are made to the argument inside the procedure will be lost when the procedure is exited. That's by reference. And kirata, it means the address of the argument is passed to the procedure. Any changes that are made to the argument inside the procedure will be remembered when the procedure is exited. म्हणजे तो value lose जायना, it will be remembered. So you can specify whether an argument is passed to a VBA procedure by value or by reference by using these two terms, by val or by ref म्हणजे reference, when defining the procedure. And one more thing that you must remember, this can be asked for say MCQ and all. It should be noted that by default VBA arguments are passed by reference. जर बाय वॅल्यू मेन्शन करूं ना बाय रेफरन्स मेन्शन करूं ना जाल्यार ताजो डिफॉल्ट हें कितें जाता by reference. Therefore, if you do not use this keyword, the arguments will be passed always by reference. So that's all for today's video. Thank you.